वेळेस मला स्वतःच्या डोळ्यांनी ससूनमध्ये बघते पेशंट कॅन्सरचं काय जे जातात फॉरेन ट्रीटमेंट शरद पवारसारखे ते राहतात. पण मिडल लाईफवाल्यांचं काही खरं नाही. मी मिडल लाईफमध्येच होते. गव्हर्नमेंट जॉब होता, घराचं कर्ज होतं, गाडीचं कर्ज होतं आणि हा विचार आला त्यावेळेस मनात, म्हणजे माझं हे पण झालं देवा मला 3 वर्ष जगव का, तर सगळे लोन माझे नील होते. मुलगा 3 वर्षाचा होता, त्याला कळू का त्याला आई आहे. 6 वर्षात मुलाला कळतं आई आहे आणि मेलं तरी काय हरकत नाही असा विचार करून हिस्टेक्टॉमी केली. ज्यावेळेस पूर्ण हिस्टेक्टॉमी केली, बच्चादानी काढलं, ओव्हरीज काढलं. 9व्या दिवशी हिस्टोपॅथचा रिपोर्ट आला मॅलिग्नंट कॅन्सर. म्हटलं मरायचं तर आहेच जे असेल ते, पण एक थोडं लाईफ सेटल करून मारावं. फर्स्ट केमो घेतला, ससूनमध्येच घेतला. तुम्हाला सांगते इतके डेंजर हाल झाले ते माझ्या फर्स्ट केमोने. पायचं ब्लिडिंग, 7व्या का 8व्या दिवशी हेअर लॉस टोटल आणि आग एवढी होत होती त्या केमोच्या ड्रगने. केमोचं ड्रग असं असतं पूर्ण सेल जाळायचे असतात, पूर्ण नवीन 21 दिवसांनी रिसेल करतात म्हणून 21 दिवशी परत रिपीट केमो असतं. पण फर्स्ट केमोने एवढं डेंजर हाल की आई आली होती राहुरीवरून, बाहेर तिकडचं सासर तिकडचं. ही जगत नाही म्हणे, हिचं किर्याक्रम पुण्यात करण्यापेक्षा गावाकडे करू. या स्थितीत मला गावाकडे गेलं. सेकंड केमोला गरुड हॉस्पिटलला रजिस्ट्रेशन केले. मामा या साधनेत होते, त्यांनी सांगितलं तुला जगायचं का मरायचं. म्हणलं 2-3 वर्ष तरी जगायचं. एक काम कर, नाशिकला 7 डेचा कॅम्प आहे, तुला नाही शक्य झालं ना तर सेकंड केमो एक 8-9 दिवस लेट कर आणि मी तुला नगरला घेऊन जातो गरुडला, तू फक्त एक 8 दिवस करून ये. तेव्हा फर्स्ट डेला मी शास्त्रींचं लेक्चर, मी डिटेलमध्ये नाही सांगत, फक्त मेडिसिनवर जे लेक्चर ऐकलं मी, ते मेडिसिन अँटीबायोटिक याच्यात जहर असतं, किडे मारण्याची दवा असतं. 14 वर्ष खाल्ले, पाय वाचवू शकले नाही, डायबिटिकला पण कंट्रोल करू शकत नाही आणि हे सगळं होऊन पण पाय काढून पिशवी काढून आणि मग कसं लाईफ जगायचं. मग एक विचार केला 3 वर्ष जगायचं, 3 वर्षात जे होईल ते होईल लाईफमध्ये. 3 वर्ष असं जगेल की मी एवढे वर्ष जगले की मेडिसिन खाऊन जगले, तर न मेडिसिन खाता जगले तर काय फरक पडणार आहे, काय गव्हर्नमेंट सर्व म्हणते की जे होईल ते होईल. असा विचार करून विचार केला त्या दिवशी 2017 ऑक्टोबरमध्ये की जगायचं तर विदाऊट मेडिसिन जगून बघूया, एक ट्राय करूया लाईफवर. ट्राय तर खूप झाले फार बंधू बाबापासून. तेव्हापासून 2017ला जी गोळी सोडली मी, म्हणजे सेकंड केमो पण घेतला नाही मॅलिग्नंट कॅन्सरसाठी. पण रुटीन सांगत्या गव्हर्नमेंटला 2 वर्षे कॅन्सर लिव्ह असते, त्याचा इतका फायदा घेतला. रुटीन पूर्ण चेंज केलं. सकाळी इनिमा वमन. इनिमा काय करायचं, आपण जसं ब्रश करतो तसं आपला रेक्टल वॉश झाला पाहिजे. रेक्टल वॉश असा आहे की आपले जेवढे प्रेशर पॉईंट असतात ते सगळे आजार, डायबिटिक ब्युबिटिक कॅन्सर ते लेक्चरमध्येच ऐकलं ते नॉर्मल होतात. वमन 7 दिवसांनी काय करायचं, ऍसिडिटी कमी व्हायला पाहिजे. इथली सफाई वमनने, खालची सफाई इनिमाने. मनाची शुद्धता, कारण निगेटिव्ह थॉट्स इतके माणसाला डेंजर असतात कॅन्सरमध्ये. ते मला पण येत होते, मी मारणार तर होतच. पण विचार केला उद्याचे दिवस जो घडन ते घडन. ध्यानाला बसायचे, कंबर साथ नव्हती देत, स्पायनल अनालिसिस पण बसायचे निदान 20-30 मिनिटं ध्यान. ध्यानाने काय होतं, आपले जे निगेटिव्हिटी कमी होती. ध्यान झालं. तप म्हणजे काय, शरीराला तपवणं. मग ग्रीन ज्यूस, दुपारी सॅलड, 4 वाजता खाल्लेला टमाटर ज्यूस, रात्रीचं जेवण स्ट्रिक्ट केलं. 2 वर्ष मी सांगते एकदम स्ट्रिक्ट केलं, कारण जगायचं तो मुलासाठी फक्त. 3 वर्षाचा मुलगा होता. मग विचार केला एक फर्स्ट माझं ज्यावेळेस पेट दर 3 महिन्यांनी सोनोग्राफी सिटी स्कॅन होत चाललं होतं. पण मेजर जेव्हा स्कॅन आला पेट स्कॅनमध्ये न्यूक्लियर स्टडी असतो, कॅन्सर सेल किती रुबियाला गेले, झालं सगळं गेलं, मशीनमध्ये शिरले. डायबिटिक होतं म्हणून इन्सुलिन दिलं. पण 3च युनिट इन्सुलिन घेतलं होतं की ते जे ड्रग चालवतात पेट स्कॅनसाठी. हनुमान चालीसा म्हणत गेले मध्ये. दुसऱ्या दिवशी रिपोर्ट आला. तुम्हाला विश्वास नाही वाटत, जे माणूस मनात ठरवतं ना ते होत असतं. माझा पेट स्कॅन नॉर्मल आला होता 1 जानेवारी 2019ला. मी 17 कॅन्सर 18 ट्रीटमेंटमध्ये आणि जानेवारी 19ला पेट स्कॅन रिपोर्ट अजून पण आहे, फाईल आहे, सर्व आहे. आता सध्या डायबिटीससाठी नाही, कॅन्सरसाठी नाही. आज तेलकट खाल्लं थोडं म्हणून सांगते, पार्टी होती आज तर आम्हाला. आणि घरी नाही, ड्युटी करून आले. 8 वाजेपर्यंत ड्युटी केली, मग इकडे आले. असं म्हणजे डे बाय डे
रुटीन चालू असतात तर सेवा सुमिरन हे वाटते की साधना सोपी नाही. रामचंद्र 14 वर्ष राहिले वनवास केला, भाजी पोळी रोटी राजेशाही खात नव्हता, तरी रावणाबरोबर युद्ध केले. पण ते देव होते, आपण माणूस आहे. आणि माणसाचं लाईफ इतकं स्ट्रगल असतं सांगू शकत नाही. ऑफिसवाले म्हणता आम्हाला वेळच नाही, पण आहे ऑफिसवाल्यांनी काढलं. जिथं चहा आहे तिथं राम येते आणि सगळे डिसीज नॉर्मल होते. म्हणजे आम्ही जेव्हा मी 2019 पासून आळंदीचे कॅम्प अटेंड करते, आता त्यामध्ये टीममध्ये आहे डायलिसिस पेशंट, जे अल्टरनेट डायलिसिस झुडीत घालून आणलेला, तो सुद्धा नॉर्मल शुभम खैरनार औरंगाबादचा आहे, लग्न पण झालं त्याचं. आणि मग हे छोटं मोठं आहे. कॅन्सर म्हणजे काहीच नाही. कॅन्सर म्हणजे ना पस असतं ना काय असतं, फक्त एक सेल दुसऱ्या सेलला काढून टाकते. कॅन्सर एकदम नॉर्मल असतं. सगळ्यात मेजर डायबिटीक